यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. शेतकरी कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राजकारण तापलेलं आहे. शेतकरी कर्जमाफीला हिरवा कंदील देण्यात आलाय. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. यासाठी 36,000 कोटींची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. मात्र सरकारची कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. सरकारनं केलेल्या कर्जमाफीवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे. सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत सरकारवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधलेला आहे. बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे. नाही, ज्याला खरी गरज त्यालाच मिळणार नाही. बरं, जो कर्ज नाही 100% फसवी आहे. ही सरसकट कर्जमाफी नाही आहे, ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्याच्या अशी नसलेली आहे, त्या अशी दिसतात. शेतकऱ्यांची बिलकुल फसवणूक करणारं आमचं सरकार नाही. आमचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं नाही. आमचं सरकार शेतकऱ्यांचं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या योजनेवरून आता राजकारण देखील तापलं. विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप केला. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटींची कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 36,000 कोटींपेक्षा खर्च कमी होऊ शकतो असा उल्लेख मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट नोटमध्ये करण्यात आलाय. कर्जमाफीसाठी निकष लावल्यानं खर्च कमी होण्याचा अंदाज आहे. 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे. आणि या बाबतीमध्ये आपण जे म्हणलं काय अडचणी शेतकऱ्यांचं काय त्यातमध्ये त्या निकषात काय शेतकरी बसत नाहीत, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. घोषणा केली जाते 56 लाख शेतकऱ्यांना एवढे हजार कोटी आता आकडा सांगतील, पण प्रत्यक्षात देताना तो आकडा पार अर्ध्याच्या खालीच असतो. त्याचं कारण असं आहे की हिची जी ती 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ऑलरेडी झालेली मागच्या 4-5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी 5. मग ते आता ती पात्र शेतकरी त्याच्यात येणारच नाही ना. ज्यांची कर्जमाफी झाली ते आता काही परत येत नाही, त्याच्यामुळे ते त्याच्यात बसणारच नाहीत. पण आता हे फक्त असं सांगायचं, आकडे काहीतरी जुळवाजुळव करायचे आणि आकडे जुळवाजुळव करून काहीतरी सांगायचं. त्यांचा तरी मेळ आहे का? नाही, ज्याला खरी गरज त्यालाच मिळणार नाही. बरं, जो कर्ज नाही 100% फसवी आहे. सरकारच्या निकषामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार नसल्याचा आरोप आता विरोधक करतायत. शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरल्याशिवाय 2 लाखांची सूट मिळणार नसल्याचा दावा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर शरद पवारांनी देखील सरकारवर टीकास्त्र डागलाय. आणि या कर्जमाफीचा थेट फायदा होणारच नाहीये. ही सरसकट कर्जमाफी नाही आहे, ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्यामुळे ती संख्या दाखवत आहे, ती संख्या सुद्धा यामध्ये बसणार नाही. 55 लाख जे दाखवलं जात आहे याचं कारण असं आहे की 2 लाख रुपये भरतील, पण 3 लाख दिल्याशिवाय त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळणारच नाही. तर ते देण्याची ऐपत त्या शेतकऱ्याकडे नाही, म्हणजे यांचे 2 लाख देऊन उपयोग नाही. त्याच्या अशी नसलेली आहे, त्या अशी दिसतात. पण गव्हर्नमेंट एखादा निकाल घेतला त्याचं सूट हे लोकांना मान्य नसतं. पण अशीच गव्हर्नमेंटची तयारी हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळेस कसा निर्णय त्यांनी घेतला तो अधिक उपयोगी नसेल तर लोकशाहीमध्ये गव्हर्नमेंटशी सुसंवाद साधून त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं याची आवश्यकता असते. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत घेतलेले 2 लाखांपेक्षा अधिकचं कर्ज शेतकऱ्यांना भरणं बंधनकारक आहे. दरम्यान हे कर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांना 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार. समजा शेतकऱ्यांची थकबाकी 8 लाख असेल तर शेतकऱ्यांना 6 लाख भरावे लागणार. म्हणजेच 2 लाख सरकारकडून शेतकऱ्यांना माफ केले जाणार.
तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर सरकारकडून देण्यात येणार आहेत। विरोधकांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे। सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं। तसंच त्यांनी मविया काळात झालेल्या शेतकरी कर्जमाफीवर टीकाही केली आहे। हे कोण विरोधक बोलतायत ना? विरोधकांनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार जेव्हा कर्जमाफी केली त्यावेळेस 50,000 रुपये नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचे 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला। ते त्यांनी दिले नाहीत। ते आम्ही सरकार मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दिलेत। त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही। शेतकऱ्यांची बिलकुल फसवणूक करणारं आमचं सरकार नाही। आमचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं नाही। आमचं सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि आमच्या तिजोरीवर, महाराष्ट्राच्या तिजोरीवर पूर्णपणे शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे, पहिला हक्क आहे। 30 जून आधी शेतकरी कर्जमाफी होणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिलंय। मात्र या कर्जमाफीसाठी सरकारनं लावलेल्या निकषावरून विरोधकांनी हल्लाबोल केला। तर विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीवरून राज्याचं राजकारण आता आणखी तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।